माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन ममई फिरवीन, तुला जोडीन नगराला फिरवीन, अग तुला जोडीन गोव्याला फिरवीन. केव्हा? मी आता काय करतो, आल्या पावल्या घरी जातो, तिला घटस्फोट देतो, तिचा घटस्फोटचा कागद तुला दाखवतो, मग आपण लग्न करून मग फिरायला जाऊ ना. आई का नाही माझ्या? 750 रुपये अडवायचे राणीकडं, इंदुबाईकडं 500 अडवायचे. काय बाय अडवायचं घेत तसा मर बाजारी. सरपंच साहेब, माणसाने फार माझ्या जिंदगीची वाट लावली. रडून घे. अहो, काय सांगू तुम्हाला, माणूस घरात असं नाही, नुसतं त्या बायाच्या मागं फिरतो, काय करावं काय कळत झालंय मला तर. बोला ना सरपंच साहेब तुम्ही काहीतरी. अरे तुझं 7 वेळा झालंय, मी लिहून ठेवलंय, 7 वेळा तुमचे भांडणं मिटवलेत. काही झालं का चालली बोंबलत माझ्याकडे, काही झालं का मला काही ग्रामपंचायतचे काम आहेत, माझ्या शेतीतले काम आहेत, हे लोकांचे पगार करायचेत. हा तेच हाजऱ्या पगार कोणाकडे काय ऍडव्हान्स ते लिहित होतो, आणि तुझं येऊन जाऊन माझा नवरा हा नीट सांभाळता येत नाही का? आता कसं सांभाळू, त्या भटक भावानीच्या माग फिरू राहिला ना तो. तिला त्याला पकडायचं, तिला ठोकायचं धरून. हा ते तिथे सोडून माझ्याकडे येते. सरपंचाला कोणाची बायको पळून गेली, हा कोणाचा नवरा पळून गेला. अरे हेच उद्योग आहेत का? सरपंच आहे माझं, तुमच्याशिवाय कोणी मिटवायला सांगा बरं. चोरी किल्ला जा, लग्नाला जा, दहाव्याला जा, मौतीला जा, सगळे नुसते हेच उद्योग आहेत. ग्रामपंचायतची कामं राहतात बाजूला. मिटवा तेवढं सरपंच आहे. काय 7 वेळा मिटवलंय तुझं? 7 वेळा, एकदा दोनदा तीनदा नाही, 7 वेळा. नाही तुमची जाणारच नाही मी. माणूस मला सांभाळत नाही नीट नाटका. एक काम कर बर का, थांब, तू आहे ना त्याला आहे ना प्रत्यक्ष पकड, किंवा कुठं जर असला ना, जर पाहिला तू तर मला बोलून घे, त्याला मी ठोकतो धरून, बघू काय येते. प्रत्यक्ष तू लोक सांगतात म्हणून तू आतापर्यंत म्हणली, तू प्रत्यक्ष पाहिलंय कधी त्याला? हा नाही. हा मग प्रत्यक्ष बघ आणि मला फोन कर. माझा नंबर काय आहे तुझ्याकडे? मग 17 वेळा फोन करती. जा मग मिटन ना सरपंच साहेब. मग कायमच मिटवून टाकतो. हा जा, मला फोन कर. हा ताबडतोब येतो मी. हा काय बा अवघडच काय, मी काय कोणाचं काय मिटवावं, बघू आता काय होतंय ते. बाई सरपंच साहेब तर म्हणलेत की माझ्या नवऱ्याला जाग्यावर पकड म्हणून. आता कसं पकडू मी त्याला? कसं कळणार मला कुठे आहे काय आहे? ते भटक भावाने सांग कुठे हिंडतोय कुठं नाही. बाई पण मी कसं पकडणार? मी तर पडले बाय माणूस, काय ह्या गल्लीतून त्या गल्लीत थोडी ना फिरणार आहे. हा एक आठवलं मला, तर त्या बंट्याने सांगितलेलं आहे ना, मी काम बंट्यालाच देऊन टाकेते. त्याला म्हणाल तू पकडून दाखव. मी काय करते, सरपंच साहेबांना फोन लावते आणि यांना दोघांना धरूनच देते. मी आता आहे ना बंट्या तिथं काम करतोय, ते जाऊन त्याला बोलूनच बघते. ए बंट्या, काय करतो रे इथं? काय करतो म्हणजे? काम चालू दिसत नाही काय? बरं ऐक ना, माझं एक काम कर ना. तुझको ना देखूं तो दिल घबराता है, तुझको ना देखूं तो दिल घबराता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है, देख के तुझको दिल को मेरे चैन आता है. बरं झालं का तुझं गाणं? माझं इकडे अर्जंट काम आहे. हा झालं ना, हे तुझ्याबद्दल नव्हतं गाणं म्हणलो मी, माहिती का? तुझा नवरा आहे का? हा तिकडं गुलू गाणे म्हणत होता त्या बाया संग. अरे बाबा मग तेच काम आहे ना. तेच आहे का? हा तू एक काम कर. काय काम करायचं तुला बोल? आता मी काही इकडे तिकडे जाऊ शकत नाही. का बरं? का बरं म्हणजे मी बाई माणूस आहे. हा तू बाय आहेस. तुला जसं सापडतील तसं मला नाही सापडणार ना. म्हणजे
म्हणजे तुला माहिती ना ते कुठं भेटतात काय मला होतंय? सगळं माहिती, अख्ख्या गावाचा रिपोर्ट मला माहिती माझं- बंटे म्हणतात मला बी. हा म्हणत्या मग माझं कोण काम. कुठं काय, कुठं काय, कोण कुठं कसं काय, हा कुणाचं पाणी कुठं जिरत, कुणाचं पाणी कुठं मुरत, हे फक्त या फाकड्याला माहिती. अरे पण माझं एक काम ऐक ना. बरं सांग. ती जाऊ दे, तू कुणाचं पाणी तिकडे मुरव नाही तर तिकडे जिरव. बर बर पण बोल. नाही का मला माझ्या नवऱ्याला पकडून दे. हा पकडून दे. पकडून देऊ? हा मला किती देशील तू? तुझी संध्याकाळची सोय झाली म्हणजे बस झालं. हा 200 रुपये हा दे 200 ते. हा देऊ दोन ना? होतील मला. आहे का नाही? मग एक काम कर ना, हा तू एवढंच परफेक्ट काम करतो म्हणलं 300 घे. आईला जमलं. हा तू एक हे काम, 200. पत्ते म्हण. हा 100 300 हा? पैसे तू एक काम आहे ना, पत्ते झालं मला म्हणून सर- पकडूनच द्यायचा. पकडून देतो, आजच देतो ते बी. हा या बाई हा. कामावर लगेच कॅन्सल काम. तू जा मग त्यांना पकडायला आणि मला लगेच फोन कर. लगेच हा लगेच हा हा. कधीची वाट बघते मी, नेहमी असाच करतो हा, येतच नाही लवकर. याचं प्रेमच नाही माझ्यावरती. जाऊ दे, काय असेल ना ते आज शेवटच करून टाकते. काय म्हणली शेवट कायच करते? तो काय ऐकत होता का आता? लांबून ऐकलं मी. काय झालं बर का, त्याच कसं झालं बर का, ती आमची जाडी आहे का जाडी, हा कुठे घराच्या बाहेर निघल का नुसता मायावर डोळा, ह्यो बाबा कुठं जातो काय करतो, पण आपण थांगपत्ता लागून देत नाही तिला. बस झालं तिचं कौतिक काय काय नाही आले. 4 वर्ष झालं हेच नाटक ऐकते. काय रे, तू माझ्याशी लग्न करणार आहे की नाही ते सांग मला पहिलं. अरे करतो ना भाऊ. करतो नाही, तिला डायरेक्ट घटस्फोट द्यायचा तरच मी लग्न करणार आहे, नाही तर मी रिकामी नाही. घटस्फोट? मग? तिला घटस्फोट नाही, तिचा एक स्फोट करतो आणि मग घटस्फोट देतो तिला. तेवढा टाइम नाही माझ्याकडं. हे माझा डोक्यात नाही विषय काढून, कळलं का? ऐक ना. 4 वर्ष झालं काय मी बाळ नाही तर तुझी वाट बघायला, कळलं का? माझी मला लाईफ आहे, मलाही बघू दे. बघ तुझं तू. त्याचं काय झालं बरं का, ऐक ना, मला मस्त वाटतं. बस झालं. मस्त वाटतं. वाटू दे काय वाटायचं, पण मला नाही वाटत. सर पहिल्या एका दिवशी ना तू मग जीव घेशील. माझं फुल घेतोय थोडं, ऐक. काय वाटाय पाहिजे तुला. मला काय म्हणायचं, आपलं हे असं चाललंय ना, हे असंच चालून द्यावं असं मला वाटतं. हात काढा, सांगते तुला. ते लग्न केल्याशिवाय हात बीत लावायचं नाही मला, कळलं ना? आधी घटस्फोट दे आणि मग लाडी गुडी लाव मला. अयो तोवर हात नाही लावून देणार होय. नाही तो आईला जा. ते तिकडं मला घरात कोपऱ्यात देऊन येऊ आणि ती इकडं तो इकडं आलो का तू जवळ येऊन देत नाही. एका दिवशी मी असा तडफडून माझ्यासारखा मरण. अरे सडकेळ, मग एक सोबतच राहा ना, कशाला 2-2 करतोय? अरे मग आता ती लग्नाची, तू प्रेमाची. हा प्रेमाची आणि लग्नाची, म्हणजे लग्नाची जेव लावतो तिची किव येते आणि प्रेमाची जाऊ दे तिकडे डब्यात. आजपासून भेटायच नाही मला, तुझा माझा संबंध नाही, कळलं का? नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही. चल निघ. ऐक ना, ए पिल्लू ऐक ना, ऐकलं सगळं. सर माझी केस खराब झाली. आता केस खराब, इथं मी खराब व्हायला लागलो तो केसाचा बघ आता. बर एक काम कर, ए अश्विनी मला सांग, आपलं हे किती वर्षापासून चाललंय? 4 वर्षापासून चाललंय का नाही? हा अरे हे प्रेमात रुसवे फुगवे चालूच असते. कधी ती मला तिकडं घालून पाडून बोलती, तू मला कधी इकडे घालून पाडून बोलती. याच्यातच खरं प्रेम असतंय, आहे का नाही? माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, माझी मैना ग तुझी हाऊस पूर्वीन, तुला जोडीन ममई फिरवीन, तुला जोडीन नगराला फिरवीन, अग तुला जोडीन गोव्याला फिरवीन. केव्हा? मी आता काय करतो, आल्या पावल्या घरी जातो, तिला घटस्फोट देतो, तिचा घटस्फोटचा कागद तुला दाखवतो, मग आपण लग्न करून मग फिरायला जाऊ ना. ऐका नाही माझ्या, तोपर्यंत माझ्या संग बोलायचं नाही, मला जवळ येऊन द्यायचं नाही, हाड थूस सारखं करायचं. घटस्फोटाचा कागद बघितल्यावर मग काय करशील? मग प्रेमाने गप्पा मारशील ना. आता मी जातो, तयारीला लागतो. हा चल बाय. थांबा ना. काय नको जाऊ आता. काय आता ना मला बोलायचंय. हा त्या ताईला घटस्फोटाच्या आधीच घटस्फोट होणारच आहे ना. तू हा. आता मला वचन दिलंय ना, जातो म्हणून घरी. 100% वचन दिलंय. मग आता बोलायचंय, हा, बोल. अगं नाही भांडणं करायचं. हा, बोल. मग ऐक ना, हा. लग्न झाल्या माझ्या नावा 5 लाख टाकणार का? 5
10 लाख टाकीन 10 लाख. आणि ती 1 एकर जमीन आहे ना, हे अशी तर नाव करून देतो. सकाळी कागद करून संध्याकाळी तो आहे नावावर. तू किती चांगलं आहे रे. अरे प्रेमासाठी काही पण. तू उगाच आधी लग्न केलं होतं, आता केलं असतं तर मला आपल्याला- कळलं नाही ना. अरे ती बटाटी घातली माझ्या गळ्यात. पण काय सांगू तुला, अरे मा बाप आणि तिचा बाप मैत्र होते दोघं. तिचा बाप माझ्या बापाला म्हणला, अरे भाऊ लग्न केला का ती बारीक होईन. जाऊ दे, रडू नको. अरे रडायचं नाही. आता मी आहे ना, जाऊ दे, रडू आता तू ये म्हणून तर मग मी थोडस शांत घेतोय. पण दिवस ती आणखीन जाड होत चालली रे. घरातले भांडे कुंडे आई. तिला घासायचे ना, ती मला घासायला लावी ती. उद्या मी झाड झालं मला पण असंच करशील का काय बाबा? नाही ना, आपण प्रेम केलंय. आमचं प्रेम नव्हतं, हे बळच गळ्यात घातलंय माया. असं का? हा. बरं. आणि तू प्रेमाने मला भांडे काय दुनिया काय काही करायला तयार आहे मी तुझ्यासाठी. हा. मग फक्त मला सोडून जाऊ नको. नाही जाऊ. काय गुलू गुलू गप्पा मारतो राव. हा शेतच ना, त्याला रेड हँड आता धरावं लागणार आहे. त्याच्या बायकोलाच फोन करावा लागेल त्या वैशालीला, त्या शिवने जमायचं. हॅलो, हा कुठे आहे तो? वहिनी, हा बसले ते मध्ये तिथं 2 जण. लवकर या लवकर. हा इथं आंब्यात झाडाखाली आहेत. तुम्ही ना काळजी करू नका. हा बर ठीक आहे. हा या. काय म्हणले? अहो हा ते पाटलाचे तिथं नाही का हो, ते कंपार्टमेंट आहे त्याच्या आतमध्ये आंब्याचे झाड आहेत पहा, लाईनशीर नारळाचे ना आंब्याचे झाड. तिथं बसलेले ते गुलगुल गप्पा मारतात. लवकर या, त्यांचं लग्न चाललंय, फारकं तिथं चाललंय. लवकर या. हा रडू नका लवकर या. ए, कोण आहे रे तिकडे ते वावरात माणसं काम करणारे येत असतील. असं आहे होय. मला वाटलं जाऊ कोण द्या. आहे ते. चांगला मूड खराब केला, जाऊ दे. अरे पण मला भीती वाटत. असं वाटतं अचानक कोणी कुंकून येईल. काय कुणी कुणकुण येतं इथं? काय काय करतोय आपण? कुणी कुणकुण आलं तर सगळं खरे प्रेमाने बोलतो. मग प्रेमाचं गप्पा बोलतोय ना. छप्पा छप्पा गप्पा. काय हा आतापर्यंत ती 7 वेळा माझ्याकडे आलेली. 7 वेळा तुमचे भांडण मी म्हणायचो तसं काही नसेल, तसं काही नसेल. हा पडतं काही? हे डोक्याला केस राहिलाय का? या वयात पडतं का? हा सरपंच हा. याचा आणि त्याचा काय संबंध आहे? संबंध याचा आहे फक्त. इथं असतं काय? हा. हृदय इथं मध्ये असतं का? हा. कुठं असतं हृदय? इथं मध्ये मध्ये? कडाला हा, ते माहित नाही अजून नेमकं काढायला आहे का आहे मध्ये? कुठेतरी आतमध्ये. बर असं ना. ए, अरे त्याचं लग्न झालेलं आहे, 2 पोरं आहेत. हा समजतं काय तुला? हा मी काय करू? मी प्रेम करते त्याच्यावर. हा प्रेम? पोरं असो नाही तर बायको असो, मला काय त्याचं घेणं देणं नाही. असं का? बोल ना. मग त्याचा संसार मोडायचा का तुला? मी हा? नव्हती मोडाय गेली त्यांचे संसार. 7 वेळा भांडणं झाले, 7 वेळा मी मिटवले. म्हणलं तसं काही नसेल. मग आता यावेळेस मी म्हणलो तुझा घरचा मॅटर घरी ठेवा. हे नाटक नको आहेत मला. 4 वर्ष झाले हीच ऐकते. लग्न करणार आहे का नाही ते सांग. हो. हा मग सांग तिला. दे घटस्फोट. तुला माहितीये का, पहिली असताना दुसरी करणं कायद्याने गुन्हा आहे. घटस्फोट देतो ना तिला. कोणला? अहो, तुम्हाला लाज तिला. नाही वाटत का थोडी पण? 2 पोरं आहेत आणि तिने काय केलंय असं बरं, घटस्फोट तिचे द्यायला? येतं. तिचे हा, मग कोणापासून झाली? बसून हा नाही मी काय केलंय माहितीये का, ते तिचं हे रडणं हे ते बघून मी पोलिसाला बोलवलंय बर का. मग आता हिचं काय करू? नाही तिला कंप्लेंट नाही आहे ना. मला ह्या नाही पोलिसाच्या तिचं भानगडीत पडायचं नाही. तिचं काय करायचंय ना मी सांगतो. हा बरं झालं दादा आले. बरं झालं. नमस्कार. नमस्कार. हा एक काम करायचं, बायको याची 2 पोरं आहेत. हा आणि तरी दुसऱ्या बाईशी लग्न करायला चाललाय. तिची कंप्लेंट नोंदवून घ्यायची आणि हे दोन्ही पण आतमध्ये टाकून द्यायचे. नको 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 नको. दोन्ही काय विषय पण. नाही. नको. मला नाही लग्न वगैरे करायचं. तुमचा ते घरचा मॅटर घरी आणि ते solve प्रेम करा. कुठे गेलं मग? प्रेम कुठे गेलं मग? आता तुझं लय प्रेम होतं. कोणावर? आता काय ह्याच्यावर? झालं? हा? मुद्दाम म्हणलं. ह्याच्यावर प्रेम करते का? हाय ह्याच्यात काय आहे? अगं सरड्यासारखी काय रंग बदलून राहिली तू? सरण्यासारखा रंग नाही बदलत. हा. प्रेम होतं ह्याच्यावर माझं, कळलं का? बर आणि हे पोलिस वगैरे त्या मॅटर मध्ये नाही मला हा. पडायचं. माझ्या वडिलांनी मला चांगली सोयरीच बघितली आणि हा म्हणला होता 1 हा. एकर जमीन तुझ्या नाव करतो, 5 लाख टाकतो, तुला राणीसारखं सांभाळतो. हा, म्हणजे- खरंच म्हणलं तुला. बघा म्हणजे तू पैशासाठी पैशावर प्रेम करीत होती अरे म्हणायला, बायको पाहिलं का? म्हणल्यानंतर पैशाची आशा करणार अहो, होता. पण तुमचं डोकं चालतंय का? तुमच्या वडिलांनी माझ्या नावावर करून ठेवलेले आधीच. आणि त्यातलं 1 एकर हिचं नाव केलं काय फरक पडन? दादा बर का, हे बी चाललंय पुरं.
बरं का आणि पहिली असताना दुसरी करणं काहीतरी गुन्हा आहे, बरोबर आहे. हिची कंप्लेंट नोंदवायची, दोघांना आतमध्ये टाकून द्या. नको नको हा, नको हिची कंप्लेंट हानमार करतो, हे करतो ते करतो, हा कोपऱ्यात घेऊन आणतो, अशी कंप्लेंट दे. हा पण जाऊ दे. सरपंच साहेब, आणि हिची माझी पण काय दे. चूक आहे? हा माझी हिने काय चूक आहे? याच्या बरोबर येऊन हिने पण आणलंय तुला. नाही, नाही, माझी काय चुक आहे? मी आलती का ह्याला प्रेम कर म्हणून, हा माझ्याकडे आला अरे होता. पण तुला समजायला मला माहित नव्हतं. हा, ए, फसवलं होतं. गप. मला काय म्हणायचं, त्याचं लग्न झालेलं आहे. अरे कित्येक पोरांना पोरी भेटा, दुसरा बघ ना चांगला. मी आहे मोठा आलाय ना. लग्नाचा. हा हे बघ ह्यो आहे बेगर शांत लग्नाचा. बस. शांत बस. मला माहिती डोकं देतो रे आमच्या हा. मला माहित नव्हतं ह्याचं लग्न अरे झालेलं. ह्यो भारी, इकडे 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 मी ह्यो- याच्यासोबत नाही लग्न करते. नाही नाही, ह्यो एवढा भारी. हे म्हण रे एक गाणं, मेरे माझ्याकडे महबूब, stick आहे. मेरे महबूब गाणं म्हण रे. तुझ्याकडची हा. तुझ्याकडे ए, मला कशाला पकडतोय आता? तुझा काय संबंध नाही नाही, मला जा- आम्ही पकडायचा. इकडे लग्न व्हायला रे. हा. ए, बंटी, ए. हो तिकडे साईडला. ए मेरे महबूब, तिला गाणं म्हण. हा तिला लय ओ मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, मेरी नजरें तो गिला करती है, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. सोड बावलट. ए, तिला ऐ, नको थांब. आठवू. प्रेम ए कप- बोलायचं काय संबंध? प्रेम काय म्हणते, बळच नसतं होत बरं का. तू तुझा आहे ना चांगला बघ, तुला जो वाटेल तू. तर मी अरे. गमतीने म्हणलो म्हणते. हा. हा तुला ठीक जो आहे, सरपंच साहेब चुकलं माझं. चुकलंय की नाही खरं सांग. हो, त्याचं लग्न झालेलं होतं का जायचं आत? नाही नाही, खरं नको सांग. जायचं. परत याची गाठ भेट याच्या संसारात डवळाडवळ करणार नाही करणार नाही 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 नाही. हा नाही. नक्की. नक्की तुम्ही माझ्या परत लग्नाला या. तिच्याकडे जाणार का? हा तुझ्या लग्न निश्चित येईन. हा हिच्याकडे जायचं. हा हा कधीच जाणार नाही. दादा एकट्याला नाही, घेऊन नाही, जा. कधीच तिथं जाणार काय रे, नाही, एकट्याला. नाही. ए, जाय नाही, तुझी नाही. कंप्लेंट देऊन टाकू. चल. नको, नको. तू कंप्लेंट दे. तिची नाही द्यायची आता याची द्यायची. ये 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 खोडेली यो. हा यांना घेऊन चला. चला, तुम्हाला दादा. अक्कल आहे का चला, की चला. पैशासाठी तुमच्यावर प्रेम करत होती, पैशासाठी? पैशासाठी घेऊन. नाही, लय प्रेम करते ते मला. असं ना अरे बापरे, बरोबर आहे. मग म्हणून एक काम तुम्हाला करा आता. खाली. दादा तुझी कंप्लेंट दे, जाऊ दे हा, चालेल, आतमध्ये. चालेल. हा. नको ना. नको ना. ए, अश्विनी, ये मला घेऊन चालले. चला दोघं फिशिंग चक्की फिशिंग. मी काय करू? तू कोण ओळखत पाहिलं नाही. का? हा आता पाहिलं लगेच का? सोडून दिला का? मग माझी लाईफ बघाय नको का मला? निघ. अरे शेवटी बायको ती बायकोच असते. पाहिलं का पैशावर प्रेम करत होती. खरं आहे राव. मग मला वाटलं खरं प्रेम करते तू मायावर. माझी 1 एकर जमीन घेतली असती, माझे 5 लाख रुपये गेले असते आणि खोटं खोटं प्रेम करीत होता मायावर. अरे शेवटी बायको ती बायकोच. मग आता लक्षात आलं. हा साहेब मग? चुकलं बरं का. आता परत नाही त्याने अशी चूक नाही म्हणा. तिला आता खूप जीव लावायचं. जीव हा. असा जीव लाईतो का कसा? तिला मला हा? कसा? सजनी ग बुललो मी, काय जाद झाली, लाज मला आली बाई, लाज मला आली, लाज मला बिनलाजचा. लाज मला आली बाई, लाज मला आली. दादा काय आनंदात पळतेस बघा गाणं म्हणत. हा? याला म्हणते सरपंच साहेब जाऊ द्या. मी काय आता त्याच्या इथनं पुढे गाठ वगैरे काय घेणार नाही. तुम्ही माझ्यासाठी चांगले स्थळ बघा. माझे वडील हे बघतात ते बघतात, पण तुम्ही हे बघा. हा. हे कसं आहे, मुलींना फसवतात. तुम्ही काय म्हणले, तुला लग्न झालेलं कळलं नाही का? बरोबर पण आहे. या अगोदर मला माहित नव्हतं त्याचं लग्न झालं. त्यांना वर्षभर सांगितलं नव्हतं, म्हणून मी त्याच्या प्रेमात पडली. आणि मग तसंच राहिलं ते प्रेम समजून प्रेम सुद्धा. राहिलं, वाढत गेलं. मला लग्न करायचं होतं त्यासोबत, पण नंतर कळलं बायको आहे. मग एक तरी दिवस- पण लग्न करायला तयार होती तू. नाही, पण मला मी सांगितलंय घटस्फोट समजलंय. म्हणत होते ना. तू फोन केला तिला, तिने मला सांगितलंय हा, सगळं. मी- तरी पण तुला लाज वाटायला पाहिजे होती. पण घटस्फोट ते मी बाकीचं म्हणत काही होते. सांगू नको. तो विषय संपला हा. आता आहे ना तुझ्यासाठी नवरदेव बघतो. ठीक आहे, खूप चालेल. मुलांना मुली मिळत नाहीत. हा ठीक आहे, बघा चालेल माझ्यासाठी. ठीक आहे चल मग. हा